नमस्कार मित्रांनो, लवकरच निफ्टी 30,000कडे जाणार आहे. या संदर्भात खूप महत्वाचा अपडेट आलेला आहे. युबीएस नावाचे खूप मोठी ब्रोकरेज हाऊस आहे, त्यांनी इंडियन इक्विटी मार्केटमध्ये जी रिकव्हरी होते त्या संदर्भात एक खूप महत्वाचा रिपोर्ट काढलाय. मित्रांनो, हा रिपोर्ट 4 पार्ट मध्ये त्यांनी डिवाइड केलाय. सध्या मार्केटमध्ये जी रिकव्हरी सुरू आहे ना, ही रिकव्हरी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा इंडियामध्ये परत एकदा आगमन होतंय, त्यामुळे होतंय. आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर 4 ते 5 वर्षानंतर इंडियन इक्विटी मार्केटमध्ये परत येणार आहेत. ह्याच्या पाठीमागे सर्वात महत्वाचं कारण आहे मित्रांनो, कॉर्पोरेट कॉमेंट्री खूप स्ट्रॉंग येते, त्याचबरोबर अर्निंग मध्ये देखील इम्प्रूव्हमेंट होताना दिसून आले. सगळ्यात महत्वाचा ड्रायव्हर काय असणार आहे तर क्रेडिट ग्रोथ आपल्या देशाची वाढत आहे. आरबीआय आणि फिस्कल इझिंग जे आहे ते होतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर आपल्या देशाची फायनान्शियल सिस्टम जी आहे ना ती खूप स्ट्रॉंग आहे. मित्रांनो, हा जो युबीएसचा रिपोर्ट आहे हा कुठल्या सेक्टरच्या संदर्भात फोकस करतोय हे समजून घ्या. सर्वात महत्वाचं त्यांना फायनान्स, कन्झम्पशन, पॉवर, डिफेन्स या ठिकाणी जर बघितलं फायनान्शियल सेक्टरमध्ये पब्लिक सेक्टर मधल्या बँक आणि प्रायव्हेट सेक्टर मधल्या बँक खूप स्ट्रॉंग आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कॅपिटल मार्केटवर देखील खूप मोठा विश्वास जो आहे तो या ठिकाणी तयार होतोय. त्याचबरोबर ज्वेलरी असेल, क्विक कॉमर्स असेल, हे सेक्टर देखील खूप अट्रॅक्टिव्ह बनत आहेत. काही एफएमसीजी आणि काही ऑटो स्टॉक मध्ये देखील अट्रॅक्शन होताना दिसून आलंय. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक मोठी थीम जी आहे ती सध्या भारतामध्ये तयार होते ते म्हणजे पॉवर आणि डिफेन्स. या ठिकाणी जर बघायचं झालं तर मल्टी इयर अशी एक थीम जी आहे ती डिफेन्स सेक्टरमध्ये तयार होताना दिसून आले. त्याचबरोबर क्विक कॉमर्सचा जर विचार केला तर युनिट इकॉनॉमिक्स मध्ये सुधारणा होते. त्याचबरोबर डार्क स्टोअरचं एक्सपान्शन खूप मोठ्या प्रमाणात होते आणि याचमुळे भारतीय बाजारामध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर परत येण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही. त्याचबरोबर ऑटोमोबाईल सेक्टरचा जर विचार केला तर ईव्ही आणि प्रीमियम प्लेअर वरती या ठिकाणी लक्ष देण्यात येत आहे. मित्रांनो, एआयचा टाइम आहे आणि इंडियन कंपन्या ज्या आहेत ते सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रॅलीमध्ये खूप पाठीमागे आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात आयटी सेक्टर काय करतंय हे देखील काय करावं लागणार आहे या ठिकाणी बघावं लागणार आहे. आणि मित्रांनो, येणाऱ्या दिवसासाठी जे आउटलुक दिलं आहे ते खूप महत्वाचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इंडियामध्ये एक डायव्हर्सिफाईड ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती या ठिकाणी येताना दिसून आले. ब्रॉड बेस्ड आणि बॉटम ग्रोथ जी आहे ती इंडियामध्ये तयार होते आणि याचमुळे युबीएस ला वाटतंय निफ्टी इंडेक्स जो आहे तो पुढल्या काही वर्षामध्ये 30,000कडे जाणार आहे. मित्रांनो, या रॅलीवरती आणि इंडियाच्या ग्रोथ स्टोरीवरती तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल आणि अशाच कंटेंटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करावं लागेल. धन्यवाद.